की हे जे टॉप ॲथलीट्स असतात ना, म्हणजे फुटबॉल प्लेयर्स, क्रिकेटर्स आणि बास्केटबॉल प्लेयर्स, ते ब्लड काढून ते स्टेम सेल ठेवून देतात. म्हणजे पुढे जर इंजुरी झाली तर ते तिकडे इंजेक्ट करतात, म्हणजे मग ती इंजुरी लवकर बरी होते. हे खरं आहे का? हिलिंगमध्ये त्याचा वापर करता येऊ शकतो. जसं मी म्हटलं की जसं आपण हेअर ग्रोथमध्ये तिथं तो पूर्णतः डॅमेज नाही झालेला, तिथं फक्त इंजुरी झाली आहे. पूर्णतः आपण तो नवीन ऑर्गन, जसं आपण हार्ट ट्रान्सप्लांटसाठी नाही वापरू शकत. कुठेतरी आपल्याला जर इजा झाली असेल, मसल इंजुरी झाली असेल, मसल टिअर झाला असेल, तर तिथं तुम्ही इंजेक्ट करून त्याचं ती हिलिंग प्रोसेस फास्टन करू शकता. जसं आपण काही जखम झाली असेल तर प्लासेंटल फॅक्टर की प्लासेंटाचे ग्रोथ जे फॅक्टर्स आहेत ते आपण त्याच्यावरती मलम पण लावतो आणि त्यांना हिलिंग करतो. तर सिमिलर प्रोसेसने आपण हे स्टेम सेल्स वापर करू शकतो. पण हे स्वतःचे असेल तर त्याच्यात रिस्क नाही आहे, पण दुसऱ्याचं वापरणं इंडिकेटेड नाही आहे. आणि हे स्वतःच्या हे एक्सपेरिमेंटल आहेत. ह्याचा आपण प्रत्येक पेशंटला आपण याचा वापर नाही करू शकत. ते केस टू केस बेसिस की तुम्हाला त्याचा खरंच उपयोग होऊ शकेल, ती इंजुरी तेवढीच सुपरफिशियल आहे किंवा तेवढी सिव्हिअर नाही आहे की ह्याच्यातून फायदा होऊ शकेल, तरच हे करण्यामध्ये फायदा आहे. जर डीपर इंजुरी झाले, कंप्लीट स्लाइस ऑफ झालेत की टेंडन्स पूर्ण गेलेत किंवा जॉईंट्स पूर्ण खराब झालेत, तर ते नवीन बनणार नाही आहे. ह्यानं फक्त जी झीज होती आहे त्याच्यामध्ये, जसं आपलं जॉईंट्समध्ये गादी आहे तर ती गादी नवीन नाही बनणार, पण तिथलं जे फ्लूइड आहे किंवा द्रव्य आहे त्याचं थोडंफार बनणं त्याचं काम करू शकतं. गादी थोडीफार त्याच्यामधलं घर्षण कमी होईल आणि तो सांधा जास्त दिवस टिकेल ह्याच्यामध्ये. त्यामुळे सिव्हिरिटी किती खराब झालेली आहे त्याच्यावरती आपण ही ट्रीटमेंट फायदा होऊ शकते की नाही होऊ शकत ह्याच्यावरती आपण त्याचा वापर करतो. पण म्हणजे आपण ते स्टोअर करून नंतर पुढे स्वतःवर वापरू शकतो हिलिंगसाठी वगैरे. आता सध्या जे नवीन फॅड आहे ब्रायन जॉन्सन, तो स्वतः मुलाचं ब्लड स्वतः घेतो, म्हणजे प्लाझ्मा किंवा प्लेटलेट्स, आणि स्वतःचं वडिलांना देतो. तर ते हे खरंच पॉसिबल आहे का? आणि याच्यामध्ये काय सायन्स? तर ह्याच्यामधला सायन्स जो आहे तो ग्रोथ फॅक्टरचाच आहे. जसं आपण आधी पण चर्चा केली की जे प्लाझ्मा किंवा प्लेटलेट जे आहेत, जसं आपण PRP स्किनच्या ह्याच्यासाठी किंवा ग्रोथसाठी वापरतो किंवा काही हेअर ट्रान्सप्लांट टीम्समध्येही ते वापरलं जातं, तसंच PRP आपण ज्यांना प्रेग्नन्सी होत नाही आहे किंवा तिथलं एंडोमेट्रियम जे आपण पिशवीच्या आतली लायनिंग आहे त्याचं रिग्रो होण्यासाठी हे ग्रोथ फॅक्टर्स की त्याच्यात पुनर्निर्मिती किंवा पुनर्जीवन थोडंफार होऊ शकतं. तर ह्याने आपलं एजिंग होणं थोडंसं डिले होईल, पण आपण कम्प्लिटली कायमस्वरूपी यंग राहणार असं नाही होणार. त्यात फक्त आपलं झीज कमी होईल. ग्रोथ फॅक्टर्समुळे आपलं स्किन हेल्दी राहू शकते, आपला ग्लोथ बेटर राहू शकतो, स्किन एज लवकर नाही होणार. पण आपण एज होणारच नाही असं नाही होणार. आपण एजिंग डिफेक्ट नेचरला आपण कधीच डिफीट नाही करू शकत. नेचरल प्रोसेस जी आहे, जर एखाद्याचं वय 10 वर्षानं वाढतंय तर ते आपण 2 वर्ष किंवा 5 वर्ष स्लो करू शकतो, पण त्याचा आपण कम्प्लिटली एज नाहीच होणार आहे. तो 17व्या वर्षात पण 20व्या वर्षासारखा नाही दिसणार. आपण एज डिफीट नाही करू शकणार, नेचरच्या अगेन्स्ट नाही जाऊ शकणार. आणि हल्ली IV ट्रीटमेंट्स देतात ना, IV थेरपीज. तर आता हे ग्लो डेव्हलप करण्यासाठी ग्लुटाथिऑन किंवा खूप सारे, म्हणजे हे सगळे ते हिलिंग प्रोसेसेस आहेत किंवा आपल्याला अँटीऑक्सिडंट थेरपी, म्हणजे जे आपण खूप ऐकतो की हे अँटीऑक्सिडंट दिलं की आपला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी झाला किंवा आपण त्याचं ब्लिचिंग जसं आपण स्किनचं करतो तसं तुम्ही मेटाबॉलिक तुमचं सगळं ब्लिचिंग करणं, तुमचे टॉक्सिन रिमूव्हल करणं, तर हे सगळं डिटॉक्स करणं. तर ह्या सगळ्यात आपण बेसिकली काय खातो तेच टॉक्सिन आहेत. तर आपलं अँटीऑक्सिडंट जे फळातून किंवा जसं लिंबूचा ज्यूस आहे किंवा संत्र्याचे ज्यूस आहे किंवा संत्र्याची फळं आहेत, तर हे नॅचरली पण आपल्याला त्याच्यातून मिळू शकतं. आपण हे घेत नाही आहे म्हणून आपण सप्लिमेंट्सवरती जातो, आपण हे खाणं टाळतं. आपल्याला फार कष्ट करून कुठली गोष्ट करायची नाही आहे की आपण दररोज न चुकता संत्र घेणं किंवा जसं आपण म्हणतो की ॲपल ए डे कीप्स अ डॉक्टर हवे, पण आपण ॲपल खाणं टाळतोय, ज्याच्यामुळं आपल्याला त्याची इम्युनिटी किंवा त्याचे फायदे जे आहेत की प्रत्येक फळातून प्रत्येक गोष्टीतून जे त्याच्या शरीरापर्यंत फायदा जो जायला पाहिजे, आपण तो बायपास करून आपण शॉर्टकट्स मारायचा प्रयत्न करतो की ज्याच्यातून आपल्याला लवकर इन्स्टंट ट्रीटमेंट पाहिजे, की आज घेतलं
की लगेच उद्या त्याचा जर इफेक्ट हवा असेल तर हे नॅचरल प्रोसेस थ्रू आपल्याला वेळ लागणार, हिलिंगला वेळ लागणार. जखम आज झाली तर लगेच उद्या भरत नाही. ती आपल्याला जर नॅचरली भरायची असेल तर त्याला कमीत कमी 7 ते 10 दिवसाचा कालावधी हा द्यावाच लागेल, जर ते नॅचरल प्रोसेस ना. आपण त्याला फास्टन करण्यासाठी आपण अँटीऑक्सिडंट्स किंवा हिलिंग एजंट्स देऊ शकतो की ज्यानं ते फक्त ग्लो फास्टर मिळेल किंवा ग्लो जास्त दिवस टिकेल, स्किन जास्त दिवस हेल्दी राहील, किंवा आपण जाड होऊ नये म्हणून मेटाबॉलिक डिटॉक्सिकेशनसाठी करू. पण त्यानं आपलं शरीरातला आतला जो पण काय बॅलन्स आहे तो काही बदलत नाही. शरीर तसंच. आता हे झालं अँटी एजिंग, पण आता सध्या म्हणजे जे मलेरिया, डेंग्यू या सगळ्याची साथ आहे आणि डेंग्यू झाला म्हटलं की लोक पहिले प्लेटलेट किती विचारतात. तर ती प्लेटलेट का ड्रॉप होते आणि ती कशी वाढवायची? तर प्लेटलेट ही ब्लड रक्त गोठण्याची पेशी आहे. तर त्याची जी लाईफस्पॅन आहे किंवा जेवढा वेळ ते आपल्या नॉर्मली पण शरीरात राहू शकतं ते आहे 3 ते 5 दिवस. तेव्हा आपण डोनेट केल्यानंतर सुद्धा ते 3 ते 5 दिवसाच्या आतच वापरणं, किंवा त्याची शेल्फ लाईफ जसं आपली एक्सपायरी डेट असते आपण कुठलंही प्रोडक्ट घेतलं ना तसं ते 5 दिवसात ते एक्सपायर होणार आहे. तर हे आपल्याला रक्त गोठण्याच्या पेशी आहेत. आता आपल्या शरीराच्या प्रमाणे प्लेटलेटचा आकडा किती पाहिजे हे प्रत्येकासाठी वेगळा आहे. तर कुणाला तो 20-30 हजार असला तरीसुद्धा रक्तस्राव होत नाही, पण कुणाला 50,000ला सुद्धा रक्तस्राव होऊ शकतो, किंवा 10,000ला पण एक माणूस टणटणीत. म्हणजे खूप सारे पेशंट असेही आहेत की ते मॉलमध्ये शॉपिंग करत फिरतात आणि त्यांना लॅबमधून फोन गेले की तुझे प्लेटलेट 10,000 आहेत, लगच्या लगेच जाऊन डॉक्टरांना दाखव. आणि पेशंट शांततेत ते मजा करतायत की ते शॉपिंगला गेलेत आणि त्यांना ही धास्ती भरते की आपले पेशी कमी झालेत. तर त्याने रक्तस्राव होण्याचा रिस्क नक्कीच होऊ शकतं, कारण ह्या रक्त गोठण्याच्या पेशी आहेत. तर रक्तस्राव जो लाईफ थ्रेटनिंग किंवा जीवाला धोकादायक असू शकतो तो आहे मेंदूमध्ये रक्तस्राव होणं. त्यामुळे आपण कुठे पडणार नाही किंवा डोक्याला इजा होणार नाही. आपण गाडी चालवत असताना 2 व्हीलर बेसिकली डोक्याला मार लागणार नाही, हेल्मेट घालणं, हे सगळं प्रोटेक्टिव्ह घेणं गरजेचं आहे. पण त्याच्या दुसरं की तिखट काही खाणं नाही, कारण पोटामध्ये जरी अल्सर झाले तर तिथून रक्तस्राव थांबणार नाही. तर हे जर या 2 ठिकाणी जर रक्तस्राव नाही झाला, कातडीवरती होणारा स्किनवरती काळणे, डाग उठणं, ज्याला आपण पेटेकी किंवा पर्प्युरा म्हणतो, तर ह्या गोष्टी आपण झाले तरी त्याला घाबरण्यासारखं काही गरज नाही आहे. रक्तस्राव किती होतो त्याचा उपचार करणं गरजेचं आहे आणि ते सिम्पटमचं ट्रीट करणं गरजेचं आहे. प्लेटलेटचा आकडा 10,000 आहे का 20,000 आहे का 50,000 आहे त्याचा काही फरक नाही. कुठल्याही इन्फेक्शन नंतर या पेशी नष्ट लवकर होणार आहेत. त्यामुळे डेंग्यू नंतर पहिल्या 5 दिवसात प्लेटलेट्स नॉर्मल असतील. जेव्हा ताप जायला चालू होतो, कमी होतो, म्हणजे ताप गेला आणि 5व्या ते 10व्या दिवसापर्यंत प्लेटलेट ड्रॉप व्हायला चालू. आता काही जणांमध्ये हा ड्रॉप लवकर येतो की ज्याला आपण कॉम्प्लिकेटेड डेंग्यू फिवर म्हणतो, की ज्यांची लिव्हरवरती पण इजा झाली, स्प्लीनवरती इजा झाली, किंवा HLH सारखे पेशी नष्ट होण्याचे आजार झालेत की ते थोडं सिव्हिअर डेंग्यूकडे झालं. ते वगळता बाकीचे जे 70-80% लोकांचं प्लेटलेट 5व्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत पडून पुन्हा नवीन निर्मिती व्हायला 10व्या ते 14व्या दिवसात ते कम्प्लीट नॉर्मल रिकव्हरी करणार. तर पडताना पेशी फार झपाट्याने पडणार, कारण जो बॅलन्स आहे आपलं बनतंय किती आणि नष्ट किती होत आहे, तर नष्ट होण्याचं प्रमाण बनण्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तो ड्रॉप फार पटकन येणार, पण वर येण्याची जी गती आहे ती स्लो असेल. त्यामुळे त्याच्यात पॅनिक होण्याचं गरज नाही. आपल्याकडून रक्तस्राव होतोय का ते बघणं गरजेचं आहे. लघवी वाटे रक्तस्राव जातं का, पाळी वाटे रक्तस्राव जातं का, हिरड्यातून वगैरे किंवा आतड्यातून संडास काळपट होतंय, किंवा आपलं डोकं दुखतंय, डोकं दुखत असेल किंवा चक्कर येत असेल तर आपल्याला फक्त ब्रेन स्कॅन करून बघणं की डोक्यामध्ये रक्तस्राव नाही झाला. म्हणजे सिव्हिअर कॉम्प्लिकेशन जर वगळले तर बहुतांश लोकांमध्ये हे प्लेटलेट न चढवता सुद्धा बेसिक प्रॉब्लेम पॅनिकमुळेच जास्त होतो, की आपला आकडा पाहून लोक घाबरतात. तर त्यात घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्हाला जर त्रास होतोय का नाही ह्याच्याकडे जास्त लक्ष देणं, आणि तुम्हाला ॲडमिट ह्याच्यासाठीच ठेवलं जातं की तुम्हाला तो ब्लिडिंग कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत, किंवा जर झाले तर लगेच उपचार करता येईल. पण त्याला कमीत कमी एक 5 ते 10 दिवसाचा तो स्पॅन असणार आहे की जेव्हा आपल्याला पहिल्यांदा ताप आलाय आणि आपल्या रिकव्हरीसाठी कमीत कमी आठवड्यात ते 10 दिवस तरी शरीराला देणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून रिकव्हरी होणं. तर हे डेंग्यूसारखं कुठलंही व्हायरल इन्फेक्शन नंतर सुद्धा होतं. कोविडमध्येही व्हायचं, कोविडमध्येही आपले प्लेटलेट कमी व्हायचे आणि मग ते वाढायचे. कुठलाही फ्लू जरी झाला तरी सुद्धा पेशी नष्ट होण्याचं प्रमाण वाढणार आहे आणि ते हळूहळू
इम्प्रूव्ह होत जाणार आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.